बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी चक्रव्यूह. मुल्कराज कॉम्प्लेक्स म्हणजे पैशाच्या जोरावर काय करता येतं याचं एक अजब असं उदाहरण आहे. साक्षात विश्वामित्रानंच निर्माण केल्यासारखी ती एक जादूनगरी आहे. तिचे निर्माते आहेत पापाजी. शहरातच, पण शहराच्या धामधुमीपासून दूर अशी ही एक खाजगी नगरी आहे. नैसर्गिक सुंदरतेने नटलेली. एका बाजूला हिरवागार डोंगर. पूर्वी हा उजाड होता, पण त्याच्या कुशीत पापाजींचा मुल्कराज कॉम्प्लेक्स उभा राहणार म्हणून पापाजींनी त्या डोंगराची सुंदर वनराई केली आहे. गळ्याभोवती उपरणं असावं तसा त्या डोंगराभोवती एक ओढा होता. त्याचं पात्र वाढवून पापाजींनी त्याची छोटीशी पण रमणीय अशी नदी केली आहे. आणि नदीच्या काठाकाठानं एक रस्ता सुंदरशा फुलझाडांनी नटलेला. काही एकर व्यापलेल्या या मुल्कराज कॉम्प्लेक्समध्ये पापाजींचा भव्य बंगला आहे. थोरल्या मुलाचा एक असाच मोठा बंगला आहे, राजगुरूचा. त्याशिवाय आणखी 7-8 बंगले आहेत शाही पाहुण्यांची व्यवस्था करण्यासाठी. 2 झोपड्या आहेत. त्या बाहेरून पाहिल्या की अक्षरशः दरिद्री नारायणाच्या झोपड्यांसारख्या दिसतात. पण त्या झोपड्यांत प्रवेश केला की अर्थात खऱ्या झोपडीप्रमाणे त्या झोपड्यातही वाकून प्रवेश करावा लागतो. बाकी साऱ्या सुखसोयी बंगल्यासारख्या आहेत. एअर कंडिशन्ड खोल्या, थंड आणि गरम पाण्याचे नळ, सर्व काही. गोरगरिबांच्या कल्याणाच्या गोष्टी करणारे आणि गरिबी हटावच्या घोषणा देणारे मंत्री आणि राजकीय पक्षांचे, अगदी विरोधी पक्षांचे सुद्धा पुढारी येतात तेव्हा या झोपडीमध्ये राहतात. याशिवाय परदेशी पाहुणे तर कितीतरी. त्यांना या दरिद्री नारायणांच्या झोपड्यांचं विशेष आकर्षण. या कॉम्प्लेक्समध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची सोय आहे. पापाजींना तर कधीतरी येथे विमान उतरविण्याची सुद्धा इच्छा आहे. त्यांनी ते उतरवलंही असतं, पण मग काही ठराविक नेत्यांची, निदान लोकांना दाखविण्यासाठी तरी बोंबाबोंब होणार. श्रीमंतीचं ओंगळ प्रदर्शन झालं म्हणून पापाजींना राग येतो तो या गोष्टीचा. श्रीमंत धनाढ्य व्हायला मनातून कुणाचा विरोध नाही. उलट सर्वांनाच अमाप पैसा हवा असतो. फक्त तो मिळेपर्यंत श्रीमंतीचा द्वेष. म्हणून प्रदर्शन नको आणि म्हणून ते प्रदर्शन ओंगळ. पापाजींना राग येतो तो या भोंदूपणाचा. पापाजी आता 50च्या आतले असतील. 25-30 वर्षांपूर्वी ते कोण होते? फारसे कोणी नव्हते. त्यांचे वडील शिवशंकरजी हे एक साधे कॉन्ट्रॅक्टर होते. सरकारी कंत्राट घेऊन छोटे पूल किंवा छोट्या मोठ्या इमारती बांधणारे. तशी परिस्थिती चांगली होती. छोटा बंगला, एखाद दुसरी मोटार, थोडा पैसा हाती आला की त्यांना त्याचं कौतुक वाटायचं. आपण तो आपल्या बुद्धीनं, परिश्रमानं मिळवला अशी भावना असायची. सगळं प्रमाणात होतं आणि संयमशील होतं. त्याच धंद्यात पापाजी वडिलांना मदत करायचे. पण वडिलांच्या मृत्यूनंतर सगळा धंदा पापाजींच्या हातात आला. पापाजी महत्त्वाकांक्षी. त्याचवेळी देशाला स्वातंत्र्य मिळून काही वर्षे लोटली होती आणि पैशाला एक वेगळंच महत्त्व आलं होतं. भले बुरे मार्ग वापरून अमाप पैसा मिळवणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळत होती. जमेल तेवढं तुम्ही चरा, नाहीतर त्याच कुरणावर दुसरा कोणीतरी चरणार अशी स्पर्धा होती. पापाजींनी त्या स्पर्धेत आपला पाय रोवला. थोडा पैसा इकडे तिकडे फेकला तर हव्या त्या बऱ्या वाईट गोष्टी करायला हवी तेवढी माणसं मिळतात आणि आपल्याला नामानिराळे राहून हवं ते करून घेता येतं. हे पापाजींना कळून चुकलं. पैसा हे विकत घेण्याचं माध्यम आहे. पैशानं हवं ते विकत घेता येतं हे त्यांच्या लक्षात आलं. त्याचंच त्याने आपलं तत्त्वज्ञान केलं. गांधीनगरवर त्यांची प्रथम नजर गेली. गांधीनगर म्हणजे एक प्रचंड झोपडपट्टी होती. मुळात तिथं छोटे छोटे डोंगर होते.
सगळी सरकारी जमीन दुष्काळ, महापूर, बेकारी यांचं निमित्त करून पोटा पाण्यासाठी खेड्यापाड्यातून माणसं येत आणि त्या गांधीनगरात आपली छोटी झोपडी बांधत. म्हणता म्हणता चामडीवर रोग पसरावा तशी ती झोपडपट्टी पसरत गेली. त्यांच्या संरक्षणासाठी आणि संरक्षणाच्या निमित्तानं पैसा काढण्यासाठी तिथे तळपते सूर घेतलेले दादा निर्माण झाले. तेच झोपड्यांची भाडेपट्टी वसूल करू लागले. सूर्याचा धाक दाखवून आणि प्रसंगी लोकांचे बळी घेऊनही ते दादा पैसे लुबाडू लागले. दारूच्या भट्ट्या लावून मोठा धंदा करू लागले. त्यांनीच महात्मा गांधींचे फोटो लावून ते विराट आणि पिसाट झोपडपट्टीला गांधीनगर असं नाव दिलं. तिथं झोपडपट्टीवाल्यांची हजारो मतं एकत्रित झाली. मतं पाहताच राजकीय पक्षांची भूतं तिथं आली. झोपडपट्टीचं रूप कसं बदलावं याचा विचार न करता राजकीय पक्षांनी ती झोपडपट्टी आहे तशीच चिरस्थायी करण्यासाठी सरकारवर दबाव आणले. निवडणुकीत आपल्या पक्षाला त्यांची मतं मिळतील एवढ्याच आशेने. गांधीनगरची जागा फ्लॅट बांधण्यासाठी आदर्श होती. झोपडीवाल्यांना 4 ठिकाणी विखरून टाकावा आणि गांधीनगरच्या मोकळ्या विस्तारावर 300-400 उंच इमारती बांधाव्यात अशी पापाजींच्या मनात योजना होती. पण झोपडपट्टीवाल्यांना विखरून त्यांची मतं दुसऱ्यांच्या कुंपणात टाकणं हे राजकीय पक्षांना चालणार नव्हतं. आडून आडून सूचना केली तरी त्यांची मोर्चे काढण्याची तयारी होती. मोर्चे म्हणजे काय? आम्ही तुमच्या संरक्षणासाठी मोर्चा काढला, तुमची मतं आम्हाला द्या, एवढंच. पण राजकीय पक्षांशी खेळत बसायला पापाजींना वेळ नव्हता. त्यांनी पैसे चारून 100-200 गुंड विकत घेतले. गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू वाटली आणि त्या धुंद फुंद बेहोशी झोपडीवाले असताना झोपड्यांना आग लावली. पश्चिम दिशेने येणारा सुसाट वारा विकत न घेताही पापाजींचं काम करीत होता. 2 तासात गांधीनगर मोकळं झालं. बेघर झालेल्या झोपडीवाल्यांना सरकारनं दुसऱ्या जागा दिल्या. सरकारलाही ते विरोधी पक्षाचं केंद्र फोडायचंच होतं. नवीन जागावर अधिक चांगल्या आणि काहीशा पक्क्या झोपड्या बांधण्याचं कंत्राट पापाजींनीच घेतलं. त्याही झोपड्या कधीतरी पेटवता आल्या पाहिजेत हाही विचार त्या बांधताना पापाजींच्या मनात होता. गांधीनगरची जागा पापाजींनी विकत घेतली. तो कित्येक कोटी रुपयांचा व्यवहार होता. त्यातले काही कोटी तरी मुख्यमंत्र्यांना द्यायचे होते. त्यातले काही त्यांच्या पक्षाला, काही मुख्यमंत्र्यांना, शिवाय काही मोफत फ्लॅट मुख्यमंत्री सांगतील त्या नावावर. त्या गांधीनगरवर पापाजींनी इंद्रप्रस्थ ही प्रचंड कॉलनी उभी केली. या इंद्रप्रस्थमुळे पापाजींच्या अंगावर पैशाचा महापूर आला. शिवाय पैशाचा महापूर कसा आणावा याचं एक शास्त्रशुद्ध तंत्र त्यांना अवगत झालं. पैशाच्या जोरावर काहीच नव्हे तर कोणालाही विकत घेता येतं हे त्यांना कळून चुकलं. या गोष्टीला आता खूप वर्ष झाली. त्या काळी असल्या गोष्टी गुपचूप पार पडत. त्या काळी आजची शोधक पत्रकारिता नव्हती. कुणाची कुलंगडी जाहीरपणे वर्तमानपत्रातून काढण्याची प्रथा नव्हती तेव्हा. अम्माजी ही पापाजींची लग्नाची बायको. राजगुरू हा तिचाच मुलगा. तो आज पापाजींना धंद्यात मदत करतो. पापाजींचा धंदा आता कित्येक कोटींच्या घरात गेला आहे. अम्माजीशी लग्न केल्यानंतर आपली फार मोठी भरभराट झाली असं पापाजींना आतून कुठून तरी वाटत असतं. म्हणून अम्माजी या घरात अजून टिकली आहे. पण तिचं जीणं हे टाकलेल्या बायकोसारखंच आहे. पापाजींच्या लेखी ती असून नसून सारखीच. घरात हवे तेवढे गडी नोकर आहेत. पण अम्माजी फारशी कुणावर अवलंबून राहत नाही. एकतर तिला गडी नोकरांना कामं सांगून आपण डोळत पडणं हे आवडत नाही. सुखासीन जीवनाची तिला मुळातच आवड नाही. ती घरात आणि विशेषतः स्वयंपाकघरात आपणच दिवसभर काम करीत असते. नारायण हा जुना म्हातारा नोकर. तो जेवढा तिच्या हाताखाली वावरत असतो ती कामात सतत व्यग्र असते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिला आपलं वैयक्तिक दुःख विसरायचं असतं. पापाजींनाही ती स्वयंपाकघरात हवी असते, ती देखरेखीसाठी. कोणीतरी गडी नोकरांना पैसे चारून आपल्यावर विषप्रयोग करील अशी पापाजींना सतत भीती वाटत असते.
अम्माजी घरात टाकलेल्या बायकोसारखी राहत असली तरी ती आपल्यावर एकतर्फी प्रेम करते आणि आपल्याशी ती एकनिष्ठ आहे याची पाप्पाजींना खात्री आहे. अन्नात काहीतरी घालून आपल्यावर ती विषप्रयोग होऊ देणार नाही अशी त्यांची भावना आहे. हल्ली हल्ली ही विषप्रयोगाची त्यांची भीतीही फार वाढत गेली आहे. त्यांना मिळालेल्या अमाप यशामुळे त्यांना प्रतिस्पर्धी तर खूपच निर्माण झाले आहेत. पूर्वी ते छोट्या बंगल्यात राहत तेव्हा त्यांच्या आणि अम्माजींच्या जीवनात एक प्रकारचा मोकळेपणा होता. ते मोटारने येत जात दिवसा रात्री कधीही. पण गेल्या काही वर्षात आणि विशेषतः या मुल्कराज कॉम्प्लेक्समध्ये ते राहायला आल्यापासून त्यांना आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवनाबद्दल शाश्वती वाटेनाशी झाली आहे. म्हणून कॉम्प्लेक्सच्या भोवती 100-150 हत्यारबंद संरक्षकांचा एक तांडाच्या तांडा त्यांनी सांभाळला आहे. 24 तास डोळ्यात तेल घालून ते तगडे संरक्षक सगळ्या टापूवर नजर ठेवीत असतात. शिवाय ते स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातले कुणीही कुठेही बाहेर गेले तर त्यांच्या मोटारीत संरक्षक घ्यावे लागतात. इतकंच नव्हे तर त्या मोटारीच्या मागणं दुसरी एक गाडी असते, त्यातही संरक्षक बसलेले असतात. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांसाठी पापाजी अक्षरशः लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत. या घरात आणखी एक व्यक्ती आहे, ती म्हणजे बळ्या काका. बळवंतराव बळ्या काका. वयानं पापाजींपेक्षा थोडे मोठे, अविवाहित. खूप वर्षापूर्वी म्हणजे ते वयानं 18-20 वर्षांचे होते तेव्हा ते कामगारांच्या क्रांतीनं भरून गेले होते. या देशात कामगारांची क्रांती व्हावी आणि रशियातील आदर्श व्यवस्था या देशात निर्माण व्हावी म्हणून ते त्यावेळी स्वप्न पाहत होते. कामगार वस्तीत तेव्हा ते ट्रेड युनियनचं काम करीत होते. पण पूर्वी युरोपात लोकांची कामगारांची क्रांती स्टॅलिनच्या रणगाड्यांनी चिरडून टाकली आणि इम्रे नाझसारख्या पुढाऱ्यांची स्टॅलिनने हत्या केली हे वाचताच बळ्या काकांचे आदर्श पत्त्यांच्या इमल्याप्रमाणे गळून पडले. त्यावेळी त्यांना इतका मोठा मानसिक धक्का बसला की काही काळ ते वेडसर अवस्थेत फिरत होते. पापाजींचे ते दूरचे नातेवाईक. पापाजींनी त्यांना घरी आणलं, विजेचे धक्के देऊन औषधं देऊन बरं केलं. तेव्हापासून ते पापाजींकडेच राहिले. पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे ते तडफडतात, पण त्यांना काही करता येत नाही. पापाजींचे व्यवहार ते पाहतात, त्यांना संताप येतो, पण ते काही करू शकत नाहीत. 2-3 वेळा पापाजींची भांडून ते घर सोडून गेले, पण त्यांना वेडाचा झटका आला असं समजून पापाजींनी त्यांना शोधून परत आणलं. तेव्हापासून ते इथंच राहिले. त्यांनाही प्रश्न पडतो की बाहेर जाऊन तरी काय करायचं. सगळीकडचे दरवाजे बंद आहेत. अम्माजीला कुणावर तरी नितांत माया करायची असते, त्यासाठी तिचा नवरा तिच्या हातात नाही. पापाजी तिच्याशी बोलतही नाहीत, तिला छळतही नाहीत. ती या घरात अस्तित्वातच नाही असं मानून ते चालत असतात. ती कसर अम्माजी बळ्या काकावर माया करून भरून काढते. आपलेपणानं बळ्या काकांना काय हवं नको ते ती जीव ओतून पाहते. तेवढ्यानंही बळ्या काका भारावून जातात. एक प्रकारची लक्ष्मण रेषा त्यांनी दोघांनीही सांभाळली आहे. तो नातेबंद बळ्या काकांना खूप आवडतो, शुद्ध अबोल प्रेमाचा. दुपारचे 4 वाजले असतील नसतील तेवढ्यात कॉम्प्लेक्सपासून 100 पावलावर जबरदस्त गोळीबार झाला. त्या आवाजानंच अम्माजीच्या काळजात धडकी भरली. ती घाबरी घुबरी होऊन स्वयंपाकघरातून धावत आली. तिनं प्रथम हाक मारली ती बळ्या काकांच्या नावाने. तोच तिला आधार वाटायचा. बळवंतराव, बळ्या काका, बळ्या काका, अशा तिनं तिच्यावरच हल्ला झाल्यासारख्या हाका मारल्या. बळ्या काका त्या हाकाने एकदम तडफडून जागे झाले. त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता, पण तो आपण स्वप्नात ऐकला असं त्यांना वाटत होतं. ते व्हरांड्याच्या कोपऱ्यात बसल्या बसल्या पाय पसरून झोपले होते. ती त्यांची कायमची जागा होती. त्या कोपऱ्यातच त्यांची खुर्ची होती, सिंहासनासारखी दिसणारी, पण जुनाट, मोडकळीच आलेली. त्या खुर्चीत ते सतत बसून असत.
दुपारचं झोपणंही त्याच खुर्चीत. त्यांना एक वेगळी खोली होती. त्या खोलीत ते फक्त रात्री झोपत. दिवसा झोपले तर रात्री झोप येत नाही, म्हणून ते व्हरांड्यातल्या खुर्चीत बसून राहत. बसल्या बसल्या डुलक्या घेत आणि मग अगदी घोरेपर्यंत झोपी जात. पापाजींना ते आवडत नसे. ते म्हणायचे, बळ्या, तुला खोली दिली आहे, तिथं जाणी बस, तिथं दिवसा झोप. पण बळ्या काकांनी कधी ऐकलं नाही. पापाजीही गप्प राहत. त्यांनाही बळ्या काकाबद्दल प्रेमाचा एक मऊ कोपरा होता. बळ्या काका जे जे काही करतील ते ते पापाजी नाराजीनं का होईना पण चालू देत. बळ्या काकांना जिथं तिथं सिगारेटची राख झाडायची वाईट सवय होती. तशीच मोठ्यानं खोकून कुठेही थुंकण्याचीही त्यांना वाईट सवय होती. पापाजी त्यांच्यावर चिडायचे, पण बळ्या काकांनी ती सवय सोडून दिली नाही. उलट ते म्हणायचे, मी थुंकणार, मी तुझ्या ऐश्वर्यावर थुंकतो, पापाच्या पैशावर थुंकतो मी. पापाजी हे सगळं ऐकतात आणि गप्प राहतात. दुसऱ्या कोणी हे उद्गार काढले तर पापाजी स्वतःच्या पिस्तुलानं त्याच्यावर गोळी झाडतील. पण बळ्या काकाकडे ते कानाडोळा करतात. उलट कधी कधी चेष्टेनं हसतातही. बळ्या काका, बळ्या काका, असं आकांतानं ओरडत अम्माजी बाहेर आली. काय झालं? बळ्या काकांनी दचकून विचारलं. गोळीबाराचा आवाज नाही ऐकला? बघून येतो, पण तुम्ही पुढे जाऊ नका. ते शांत चालीनं बागेत उतरले आणि देवडीपर्यंत चालत आले. तिथं तुंबळ गोंधळ चालूच होता. रंगाराव धावपळ करीत होता. तेवढ्यात दुसऱ्या फाटकातनं गाडी वेगानं आत आली. त्यात चारू होती. चारू म्हणजे राजगुरूची बायको, पापाजींची सून. बळ्या काकांनी वळून पाहिलं. चारू गाडीतनं उतरली आणि धावत पापाजींच्या बंगल्यात शिरली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.